स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आलोय पुण्याला आमच्या फ्लॅटवरती. तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं की पुण्याला शिफ्ट झालोय मी आता. आणि आपले ते जुने जे कलिग्स होते, मित्र होते, सगळे आहे तिथे. तर आज मी बाहेर आलेलो होतो, जरा आम्ही मॅगी बनवलेली होती रूमवरती. त्याला पनीर टाकलं, सॉरी चीज टाकलं, त्यामुळे जरा मीठ कमी पडलेलं होतं. मीठ पिशवी घेतली. आता चाललो मी रूमवरती, दाखवतो तुम्हाला रूमवरती पोरांचे रडे कसे चालू आहे. खूप अशी मजा येऊन राहिली इकडे. 2 दिवस झालेले मला शिफ्ट होऊन इकडे. हे आमचं असं फ्लॅट आहे. इथे मुलं मॅगी वगैरे खात आहे. मॅगीचा राडा. इकडे आमचे मनोज मरफाईश आंघोळ नाही झाली तर आम्ही मॅगी खातोय. तर गाईस थोडीशी पेट पूजा करून आम्ही निघालोय आता थोडंसं पटकनकीसाठी. पटकनकी म्हणजे बाकी काही नाही करायचं आहे बरं एवढं. थोडंसं आता फ्लॅटवर शिफ्ट झालोय. थोडंफार काहीतरी वस्तू घ्यावं लागते आणि तेच बाकीचं आपलं डेली रुटीनमधलं ऐकून शर्ट पॅन्ट वगैरे काहीतरी घेऊ म्हटलं. असा काही आमचा प्रवास आहे. आज बहुतेक 2-3 तास आपण हिंडणार आहे का जास्त? 4 तास मॅक्सिमम 4 तास किंवा मिनिमम 4 तास असा आमचा आजचा प्रवास आहे. तर मी आहे, महेश आहे, मनोज आहे आणि एक रूममेट आहे आमचा. त्यामुळे 14 जण चाललो. काम होतं त्यामुळं थांबता येतो. खूप अशी तिकडून जा बघा तिकडून दरवेच्या एरियाला आहे. दरवेच्या साईडला तिथे आमचं चालू आहे. बाबां ते आळंदीला चाललंय. अतिशय असा उत्साह वारकरी. अतिशय असा उत्साह वारकरी सांगतात आहे की बाबा होते बसमध्ये. ॲक्च्युली ते चालले होते आळंदीसाठी. बाबा म्हणताय आळंदीला मला रामकृष्ण अरे बाबा. आणि असं ट्रॅफिकमध्ये थांबलेलो होतो. तर मित्रांनो इथून आम्ही चाललोय फॅशन स्ट्रीट, जे की जवळच आहे. जवळच आहे ना? हा जवळ. पोट बघू राहिला कसं आहे. झोपला होता अरे भाई. हा भाई लागतोय जरा ब्लॉकमध्ये तर ठीक आहे. होय ना, स्टार्टिंगला आमचं मला काहीच नाही, मागत आमचं इथून जवळच आहे. आता इथून महेश आणि मनोज गाईड करताय आपल्याला. हे भाई पुण्यातले जुने वाडे. मित्रांनो आम्ही आलोय फॅशन स्ट्रीटला. महेश आता काय घ्यायचंय तुला? मला काय नाही घ्यायचं. हा घे की रे. नाही घ्यायचं. यातलं काय घेतो का? इथं म्हणजे प्रत्येक गल्लीमध्ये आपलं संडे 20 सगळं आहे इथं. हे बघू शकता तुम्ही, बॅग्स, शूज, कपडे, जते कॅप्स, ऑल सगळं काही अवेलेबल. तुम्हाला काही शॉपिंग करायची असते ना, त्या स्ट्रीटला आले सगळं काही.
कालचं शॉप सापडलं पाहिजे मी नव्हतं आलेलो इथे. मनोज आणि महेश ओंकार आलेले होते ते शर्ट परचेस केलेले होते ते त्यांना चेंज करायचं इथं. बघू आता कसं आहे काय. तो गाईज शॉपिंग वगैरे करू बघा आता काय बघतोय. लिटरली आता पुरं पुढं गेलंय चाललो जेवढं फिरलं म्हणजे आम्ही ना इतकं मोठं मार्केट आहे. मी जवळपास 2.5 तास फिरलो तरी पण आमचं निम्म फिरून नसं झालेलं आणि फिरत नव्हतं वाटतं. मनोज आणि महेश काल शर्ट घेऊन गेलेले होते जरा चेंज करायचे होते चेंज करून घेतलं. महेश इथं काहीतरी कोणातरी भाच्यासाठी काहीतरी घेतोय. लहान मुलांचे कपडे वगैरे बघतोय. तर ऑल खरेदी करून 4-5 जणांच्या वाकड्यामध्ये जाऊन दोघा तिघांना टॉन्ट मारून आम्ही निघालो खरेदी वगैरे करून आपल्या थोडंसं नाही का 3:30 वाजत आले आता. थोडंफार काहीतरी खाऊया नाश्ता वगैरे करूया नाही का. जेवण तर काय आज करायचं नाही सकाळी खाल्लेलं होतं. आणि काय 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 किती कॅमेरा असं होतं म्हटलं नाही म्हटलं 2-4 जणांच्या आडव्यात जाऊन टॉन्ट मारून असं खरेदी वगैरे केली आपण नाही का. महेशने मनोजने काही नाही मी पण चालूच असतं महेश आपल्याला कुठे जायचं माहिती पण कायम कायम उतारत जातोय. आपल्याला आता जायचं बर्गर किंग ना गरीब हो का गरीब हो का बर्गर किंग बर्गर किंग वगैरे काही नाही जायचं आपल्याला फक्त जायचं. अरे तू घरी पावासोबत चहा देणार माणूस तू बर्गर किंग करला शिळी पोळी खाणार माणूस. शिळी पोळीला तू पण खातो घरी लंगार रात्री काय म्हणतो नाईट बसने जायची नाईट कुठं म्हणताय त्याला इथून तिकडे जायचं बस इथून तिथपर्यंत फुलगेट पर्यंत पास आहे त्याला 10 रुपये लागतील जस्ट शॉपिंग करून बसमध्ये उतरलोय आम्ही. काय खायला तर काही भेटलं नाही आम्हाला. जेवण करायचं काय लाईट लाईट मला असं वाटतं माझं 1,000 years later. पत्ते घेऊन आले का आलंय अजून 2 ना. तिसरा मेंबर लोटून घे बघ. प्राध्यापक गुरुजन वर्ग सब गैंगस्टर का कोलैब हो गया भाई यहाँ पे. या सगळे गँगस्टर एकत्र आले आता. मेन माणूस आत्महत्या करून घे.
तर मित्रांनो असा होता आमचा ओव्हरऑल दिवस. आज काही काही कंटेंट टाकता नाही आलं आहे. बेसिक आज आम्ही काल 4 जण होतो, आज 2 जण अजून जॉईन झाले आम्हाला. म्हणजे आमचा फ्लॅटचे मेंबर सगळे पूर्ण झाले. उद्या परत भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.